बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागले। केस गळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती सुरू झाल्याची माहिती समोर येते। केस गळती झालेल्या रुग्णांची नख कमजोर होऊन विद्रूप झालेली नख गळून पडतायत। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या नख गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येते। गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा आणि खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते। आता केस गळती झालेल्या रुग्णांची नख अचानक विद्रूप होऊन ती तुटू लागली आहेत। तर केस गळती प्रकरणाला आता हे वेगळं वळण लागलं असल्याचं पाहायला मिळतंय। आता ज्या रुग्णांचे केस गळत होते, ज्या नागरिकांचे केस गळत होते, त्यांची आता नख देखील तुटू लागलेली आहेत। ती विद्रूप होऊन तुटू लागली असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या सगळ्या गावातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। केस गळती झालेल्या रुग्णांची नख कमजोर होऊन विद्रूप झालेली आहेत आणि ती नख गळून पडतायत। आरोग्य आणि जिल्हा प्रशासन मात्र रुग्णांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय किंवा त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करतायत। या नख गळती प्रकरणाने परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय आणि गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते आणि आता केस गळती झालेल्या रुग्णांची नख अचानक विद्रूप होऊन ती तुटू लागलेली आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काय अपडेट? बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावच्या तालुक्यामधील 3 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती झाली होती। नागरिकांमध्ये मोठं भीती आणि केस नवीन संकट आलेलं आहे। त्याच लोकांचे हाताचे आणि पायाचे नख जे आहेत ते आता गळायला लागलेले आहेत। त्यामुळे हे नख अजूनही लागलेलं नाही आहे। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भयभीत हे नागरिक सर्व झालेले आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसापासून ही नख गळती सुरू झालेली आहे। महत्त्वाचं जर बघितलं, ज्या लोकांची केस गळती झाली होती त्याच लोकांचे आता नख गळायला लागलेले आहेत। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। 15 ते 16 लोकांचे नख आतापर्यंत त्या ठिकाणी गळालेले आहेत आणि नख गळतीचं जे प्रकरण आहे हे या ठिकाणी 5 ते 6 दिवसापासून सुरू आहे आणि रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। त्यामुळे आता नख गळतीचं कारण जरी समोर आलेलं नसलं तरी स्थानिक गावामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे। आरोग्य विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्या ठिकाणी आता नख का गळत आहेत यासाठी त्या गावामध्ये दाखल होण्यासाठी निघालेले आहेत। मात्र अजूनही आरोग्य विभाग त्या ठिकाणी पोहोचलेला नाहीये। 5 ते 6 दिवसापासून हे संपूर्ण प्रकरण सुरू असताना आरोग्य विभाग आणि जिल्हा विभाग याकडे का दुर्लक्ष करते आहे असा संतप्त सवाल देखील आता ग्रामस्थ विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं राहुल, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।